हुशार व बौद्धिक क्षमता असणारा आपल्या स्कूलचा चिमुकला सिनियर केजीचा विद्यार्थी वीर खांडेकर काही सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. सिम्बॉल ऑफ इंडिया. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. मोठ्या आवाजात आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय फूल कमळ. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रध्वज तिरंगा. राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. यानंतर शास्त्रज्ञ आणि शोध. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी. मोबाईलचा शोध कोणी लावला? मार्टिन कूपर. कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला? चार्ल्स बेबेज. व्हेरी गुड. शून्याचा शोध कोणी लावला? आर्यभट्ट. व्हेरी गुड वीर. यानंतर मंत्रिमंडळ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री? एकनाथ शिंदे. भारताचे राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू. उपराष्ट्रपती? जगदीप धनखर. राज्यपाल? सी.पी. राधाकृष्ण. भारताचे पंतप्रधान? नरेंद्र मोदी. व्हेरी गुड. सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये टाळ्या वाजवायच्या आहेत. एवढंच नाही तर हा भारतामधील 29 राज्य आणि त्याच्या राजधान्या हेही पूर्ण न अडकता सांगतोय बघा. राज्य आणि राजधान्या. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. भारताची राजधानी दिल्ली. बिहारची पटना. गोव्याची पणजी. पंजाबची चंदीगड. कर्नाटक बेंगलोर. तेलंगणा हैदराबाद. मध्य प्रदेश लखनौ. गुजरात गांधीनगर. उत्तर प्रदेश लखनौ. व्हेरी गुड. झारखंड रांची. नागालँड कोहिमा. हिमाचल प्रदेश शिमला. राजस्थान जयपूर. आसाम दिसपूर. केरळ तिरुवनंतपुरम. पश्चिम बंगाल कोलकाता. तमिळनाडू. चेन्नई. खूप मोठ्या आवाजामध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब काका राऊत तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित सर्व यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने होत आहे.
हालचाल करू नका. प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा, रहे हमारा। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मी भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडविण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, सामाजिक आणि राजनैतिक न्याय, विचार, विचार, अभिव्यक्ती, अभिव्यक्ती, विश्वास, विश्वास, श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य, यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1949 रोजी 1949 रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अंगीकृत आणि अधिनियमित अधिनियमित करून करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. स्वतःला अर्पण करत आहोत. जय हिंद. खूप सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा ज्ञानरूपी दूत आले हे इथे साकार झाले ज्ञानरूपी दूत आले हे
धन्यवाद. School, sit down. School, relax. Good morning everyone. My name is Gausia Rafiq Halda. My school name is Sri Babarao Shin English Medium School Kandar. Today is 26th January and we are celebrating 76th Republic Day of our country. Republic Day is the national festival of our country. On 26th January 1950, the Constitution of India come to be into. Proud to be an Indian. Thank you, Jai Hind. Morning everyone, my name is Sharwari Tanaji Parade. Today is 26 January. Very first I wish you all a very happy Republic Day. Republic Day is the national festival of our country. This year we are celebrating 73rd Republic Day. The continent of India came into force on 26 January 1950. Jai Hind, Jai Bharat. नमस्कार, माझे नाव कृतिका रेवनाथ लोकरे. माझ्या शाळेचे नाव श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल कंद. आज 26 जानेवारी म्हणजे भारत देशाचा प्रजासत्ताक दिवस. 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिवस संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज या दिवशी तुम्हा
तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवते. भारत की आन है तिरंगा, भारत की शान है तिरंगा, भारत की जान है तिरंगा, भारत का सम्मान है तिरंगा. धन्यवाद. जय हिंद जय भारत. गुड मॉर्निंग, माय नेम इज साची जगताप. I wish you a very happy Republic Day. Today is 26 January of our Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day of our country. Republic Day is a national festival of our country. It has been celebrating 70 since 1915. Thank you. Jai Hind Jai Bharat. Good morning everyone. My name is Siddhi Shivaji Mui. Today is Republic Day at Friday. I wish you all a very happy Republic Day. We celebrate this day with great joy and happiness on 26th January 1950. Our Constitution came into India. Because our Republic Day, on this day, Republic Day is a national festival. Thank you. Jai Hind Jai Bharat. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गणेश. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रचले. मी भारताचे लोक म्हणून संविधानाची पहिली सुरुवात केली. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. मायेचा सागर लाटीने जीवनाकार, काही सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवर आई माझी मायेचा सागर. Today is 26 January. I wish you all a very happy Republic Day. This year we are celebrating 76th Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26 January 1950, our Constitution came into force. Our Constitution is supreme law of India. We should respect our Constitution. I love my India. I am proud to be an India. Jai Hind Jai Bharat. Good morning everyone. My name is Swara Mahesh Tekar. Today is 26 January, Republic Day. First, I wish you very happy Republic Day. Republic Day is the national festival of our country. I love my country very much. Thank you. Jai Hind Jai Bharat. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. ये मेरे बापू जवाहर याद आते हैं, हम उन्हें ना भूल कर भी भूल पाते हैं. ये मेरे बापू जवाहर याद आते हैं, हम उन्हें ना भूल कर भी भूल पाते हैं. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. 3 रंगों से बनाया है मेरा झंडा, प्यार से जोड़ा है रब ने भारत का झंडा. 3 रंगों से बनाया है मेरा झंडा, प्यार से जोड़ा है रब ने भारत का झंडा. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. खाकर गोली गांधी जी ने वचन दिया है, भारत का ही नाम लेकर प्राण छोड़ा है. खाकर गोली गांधी जी ने वचन दिया है, भारत का ही नाम लेकर प्राण छोड़ा है. भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. थँक्यू. जय हिंद जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव इरफान अली फतार. आज
26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस सत्ता आणि बंधुभाव शिकवतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद. Good morning everyone. My name is Samiksha. Today is 26 January. This year we are celebrating 76th Republic Day. At first I wish you all a very happy Republic Day. Republic Day is National Festival of India. Thank you. Jai Hind, Jai Bharat. व्हेरी गुड समीक्षा माने. यानंतर अनुप्रिया पांडव इयत्ता 3री विद्यार्थिनी मनोगत करेल. Good morning everyone. My name is Anupriya Atul Pandav. Today is 26 January. All a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Today is 26 January. We are celebrating Republic Day. At first, I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26 January 1950, our Constitution came into force. The Constitution of India is the supreme law of India. We should always respect our Constitution. This day teaches us to very much. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Good morning everyone. My name is Salina Firoz. I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrate 76 Republic Day. On this day in 1950, our Constitution of India came into force. I am proud to be an Indian. I love my country very much. Thank you. Jai Hind, Jai Bharat. देशाला मी या तिरंग्याला जोपर्यंत तुझी शान आहे. देशाला मी या तिरंग्याला जोपर्यंत तुझी शान आहे. हा झेंडा फडकू दे जोपर्यंत तुझा जीव आहे. हा झेंडा फडकू दे जोपर्यंत तुझा जीव आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अथर्व शिंदे आहे. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या थोर पुरुषांना प्रथम मी वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने संविधान स्वीकारले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार केले आहे. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस मानावा लागेल. म्हणून म्हणतो, चला करूया संविधानाचा आदर, ज्याने आपल्यास दिला जगण्याचा, शिकण्याचा व अधिकाराचा मान. चला करू संविधानाचा आदर, ज्याने आपणास दिला जगण्याचा, शिकण्याचा व अधिकाराचा मान. आपल्या देशात विविध जाती धर्माचे व भाषा बोलणारे लोक आहेत. म्हणून म्हणतो, विविध एकता आहे आमची शान, विविध एकता आहे आमची शान, म्हणून भारत देश आहे मान, म्हणून भारत देश आहे मान. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव यशराज नवनाथ रोकडे आहे. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. भारताला संविधान 26 जानेवारी 1950 मध्ये भारताला संविधान लागले. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय देशा
देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडले सारे गरजा त्यागला सगळी संसार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोहित शेख मासुदरी. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शूरवीराने बलिदान दिले. त्यांना माझा सलाम. हा दिवस आपल्याला एकता व बंधुता शिकवतो. जय हिंद, जय भारत. Good morning everyone, respected principal, teachers, parents and all my dear friends. My name is Pritam Rahul Sawan and I wish you all a very happy Republic Day. We are celebrating 76th Republic Day of our country. Republic Day is a national festival of our country. On 26 January 1950, Constitution of India came into force. Thank you, Jai Hind, Jai Bharat. Good morning everyone, respect principal, teacher, parents and all my dear friends. My name is Jeshra Chavna Stanley. Today is 26 January and we are celebrating Republic Day. At first, I wish you a very happy Republic Day. Republic Day is National Festival of India. On 26 January 1950, India became a republic. Its Constitution came into force. I am proud to be India and I love my country very much. Some like Sunday, some like Monday, but I this one day and this is Republic Day. Thank you. Jai Hind, Jai Bharat. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शौर्य तानाजी वाडे आहे. आज 26 जानेवारी आपण भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. मला भारतीय असण्याचा अभिमान आहे. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. धन्यवाद. 1, 2, buckle nation, 3, 4, shake the love, 5, 6, begin the sheep, 7, 8, 9, 10, 9, 10, we stand fair. Shankar Mane, I am studying 5th standard. Republic Day celebrated 16th January. It is a annual festival of India. The Constitution of India came into force this day 1915. The Constitution the is supreme law will the India. Dr. Bhimrao Ambedkar is the Constitution father, the Constitution of India. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. नमस्कार. माझे नाव यश अतुल पांडव आहे. आज 26 जानेवारी निमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाला आज आपण गणराज्य दिन असे म्हणतो. हा दिवस आपल्याला भारताचा एकता व अखंडता राखण्याचा संदेश देतो. हा दिवस सन 1950 मध्ये भारताचे संविधान लागू झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे देशासाठी ते अमर हुतात्मे झाले. सोडले सर्व घरदार, लागिला सुखी संसार. देशासाठी आपला जीवाची भाजी लावणारे थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राजघटना स्वीकारली. आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. म्हणूनच म्हणते, चला करूया संविधानाचे आदर.
ज्याने दिला आपणास जगण्याचे शिकण्याचे अधिकाराचे. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. Winter, winter, cold and ice. Winter, winter, cold and ice. The mug and chocolate would be nice. The mug and chocolate would be nice. Winter, winter, cold and ice. Winter, winter, like that night. The kids wonder the snowball fight. ती उजळली आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. सोनेरी किरणांनी उजळली आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. कित्येक लढाया लढून कित्येक बलिदानी देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी आखरी स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरी पाहिली असेल. मित्रांनो, भारत, इंडिया, हिंदुस्तान हे नाव जरी तोंडावर आलं ना, असं रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा हा तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा आपल्या मनातील, आपल्या देशातील प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूप कहा है, हम अपने जान के दुश्मन को भी हमारी जान कहते हैं. मोहब्बत के इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं. 1847 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झालं. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. पण तुम्हाला माहितीये, आपला भारत देश प्रजासत्ताक झाला तर तो कोणापासून? तर तो या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण जातीभेदापासून नाही, धर्मभेदापासून नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री अशा अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले, समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या भारताच्या सुराज्य बदल्यासाठी. पण अजूनही वाट तिरकीच आहे. ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, ते सुराज्य दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण. विद्यार्थी मित्रांनो, एक ते देशभक्त आहेत जे त्या भारत भूमीवर लढतात, आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाचं रक्षण करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक तरी प्रश्न पडायलाच हवा ना, की आपण देशभक्त आहोत का? नसेल तर आपल्यामध्ये ते गुण आहेत का? मग विद्यार्थी मित्रांनो, आपला उल्लेख का बरं होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? एकदा आपल्या व्यक्तित्वावरून एक नजर टाकून बघा ना. आपण भारताचे देशभक्त म्हणून स्टेटस लावतच असतो ना. मग जरा आपल्या मनातही देशभक्ती फुलवा. तेव्हा आपल्या मनातील, आपल्या देशातील प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूप कहा है, हम अपने जान के दुश्मन को भी हमारी जान कहते हैं. मोहब्बत के इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं. 1847 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झालं. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. पण तुम्हाला माहितीये, आपला भारत देश प्रजासत्ताक झाला तर तो कोणापासून? तर तो या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण जातीभेदापासून नाही, धर्मभेदापासून नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री अशा अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले, समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या भारताच्या सुराज्य बदल्यासाठी.
पण अजूनही वाट तिरकीच आहे. ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत. ते सुराज्य दिसत नाही पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण. विद्यार्थी मित्रांनो, एक ते देशभक्त आहेत जे त्या भारत भूमीवर लढतात, आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाचं रक्षण करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक तरी प्रश्न पडायलाच हवा ना की आपण देशभक्त आहोत का? नसेल तर आपल्यामध्ये ते गुण आहेत का? मग विद्यार्थी मित्रांनो, आपला उल्लेख का बरं होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? एकदा आपल्या व्यक्तित्वावरून एक नजर टाकून बघा ना. आपण भारताचे देशभक्त म्हणून स्टेटस लावतच असतो ना. मग जरा आपल्या मनातही देशभक्ती फुलवा, मनातही देशभक्ती फुलवा. ज्यावेळेस आपल्या भारताची नवीन पिढी सुसज्ज होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल. जय हिंद, जय भारत. Hail, shoulder, knees and toes. Hail, shoulder, knees and toes. Touch your eyes and touch your ears. Touch your mouth and touch your nose. Hail, shoulder, knees and toes. Hail, shoulder, knees and toes. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा पंचप्राण आहे, तिरंगा आमचा पंचप्राण आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1950 रोजी झाला, 1947 रोजी झाला असेल, तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिन म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. मित्रांनो, आपण हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. पण काही देशविघातक समाजविघातक शक्ती तरुणांना हाताशी धरून त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून व्यसनाधीन बनवून जात आहे. या समाजविघातक शक्तींवर वेळीचा आळा घालणे गरजेचे आहे. चला तर मग आपण आपल्या देशाची हितकारक कामे करण्याची प्रतिज्ञा घेऊया. शेवटी जाता मी एवढेच म्हणेन की उत्सव तीन रंगांचा आभाळ यात सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. जय हिंद, जय भारत. उत्सव तीन रंगांचा आभाळ यात सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना नमस्कार. आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक लोकशाही प्रधान देश बनला. संविधानाने आपल्याला न्याय आणि अधिकार मिळाले, जसे स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार इत्यादी अधिकार. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला या गोष्टी मिळाल्या. एवढे बोलून भाषण संपलं. जय हिंद, जय भारत. Good morning everyone. My name is Shaurya Pratap Salke. My school name is Sri Babarauji Shinde English Medium School, Kandar. Today is 26 January. We are celebrating our 76th Republic Day. Republic Day is a national festival of India. On this day, I wish you all very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On this day, the Constitution of India came into force 1950. We should always respect our Constitution. Jai Hind, Jai Bharat, Jai Maharashtra. ओ देश मेरे, तेरी शान फिसल के कोई धन है क्या? तेरे धूल से बढ़ के, तेरे धूप से रोशन, तेरे हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा
तेरा फरिंदा है अर्जियां दीवाने की जहाँ बोलो सुहानी देखी एक रोज वही मेरी शान हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र भी शामिर मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान फिसल के कोई धने क्या तेरे धूल से बढ़ के तेरे धूप से रोशन तेरे हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा फरिंदा आंचल तेरा रहेमा रंग बिरंगा ऊंचा आसमां से ओ तेरा तिरंगा जीने की इजाजत देते या हुकुम शहाबस देते एक रोज वही मेरी शान हो रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला ओ देंगे हम जो भी तू बुने ओ देश मेरे तेरी शान फिसल के कोई धन है क्या तेरे धूल से बढ़ के तेरे धूप से रोशन तेरे हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा फिरिंदा थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र देशाला अभिया तिलकाला ज्यामुळे तुझी शाला आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे हात नमस्कार माझ्या नावाने आलं तर पण आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल काही माहिती सांगणार आहे आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आज राष्ट्रीय प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्सवाने व आनंदाने साजरा केला जातो जय जीवजावर Today is Republic Day. Republic Day is national festival of India. We celebrate this day on 26 January every year with great joy and enthusiasm. On 26 January 1950, India became a republic. Our constitution came into force on this day, the Constitution of India, and it is the largest constitution in the world. It gives us fundamental rights, education, religion, and more. Every year celebrated this day on 26 January. Every year we celebrate this day with great pride and happiness. Thank you. जय हिंद जय भारत. विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत. त्यांनी याच्या पाठीमागे खूप अशा पद्धतीने तयारी केलेली असते आणि सुंदर पद्धतीने त्यांनी पुढे येऊन सादरीकरण केलेलं आहे. पुढे येणं हाच सर्वात मोठा सगळा भाग असतो कारण समोर येऊन 4 शब्द बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्या पद्धतीने त्यांची तयारी होत असते आणि भविष्यामध्ये त्यांचं एक नॉलेज त्या माध्यमातून वाढत असतं. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येत आहे.